असोसिएशन निवडणूक मतदानामध्ये अभूतपूर्व उत्साह। बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या मतदानाला आज शुक्रवारी सकाळी अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला असून समस्त वकील वर्गामध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे। बेळगाव बार असोसिएशन अर्थात बेळगाव वकील व संघटनेच्या निवडणुकीचे मतदान आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाले आहे। निवडणुकीसाठी समस्त वकील वर्गामध्ये अभूतपूर्व उत्साह दिसत असून मतदान केंद्राबाहेर आपापल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या प्रचारार्थ वकिलांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत होते। प्रारंभी आज सकाळी निवडणूक अधिकारी आणि निवडणूक रिंगणातील उमेदवारांसमक्ष मतपेट्या सीलबंद करण्यात आल्या आणि त्यानंतर मतदानाला प्रारंभ झाला। निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रारंभीच 150 जणांनी मतदान केले। त्यानंतर दुपारपर्यंत मतदानाला वेग आल्याचे पाहावयास मिळाले। या निवडणुकीच्या संदर्भात वकील लक्ष्मण पाटील माहिती देताना काय म्हणाले पहा। संघटनेची 2024 ते 2026 या 2 वर्षाच्या कालावधीकरता निवडणूक अतिशय जोरात चालू आहे। सदर निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार या ठिकाणी आहेत। त्यामध्ये यशस किवडसन्नवर, सुधीर जैन व आणखीन एक सुनील वासानिकोप असे 3 उमेदवार अध्यक्षपदासाठी चौशीनं या मध्ये भाग घेतलेला आहेत। उपाध्यक्षपदासाठी टोटल जागा ज्या आहेत त्या 2 जागा आहेत आणि त्यामध्ये 6 उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने बसवराज मुगळी, शीतल रामशेट्टी, शिवाजी शिंदे, विजय पाटील आणि एम.ए. सय्यद, रफिक सय्यद आणि प्रमिला हंपन्नावर अशी 6 उमेदवार उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच चालू आहे। त्याचबरोबर सचिव पदासाठी म्हणजे जनरल सेक्रेटरी या पदासाठी सतीश बिरादार, रवींद्र तोटिगेर, देवराज बस्तवाडे, उमेश पाटील व वायके दिवटे अशा यामध्ये अतिशय जोशीचा सामना त्याच्यामध्ये आता होत आहे। त्याचबरोबर सहसचिव पदासाठी जॉईंट सेक्रेटरीसाठी बाळकृष्ण कांबळे, प्रवीण उपाध्ये, विश्वनाथ सुलतानपुरी व प्रभाग पाटील यामध्ये निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर कमिटी मेंबर जे आहेत ते 6 कमिटी मेंबर या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत। त्यामध्ये 13 उमेदवार त्या 5 कमिटी मेंबरसाठी इथं उभं राहिले आहेत। त्यामध्ये अगस्की, सुमित कुमार अगस्की, संतोष देसाई, करबीर गस्ती, सुवर्णा होळी, गणेश खामकर, सुरेश नागनुरी, अनिल पाटील असे 13 उमेदवार हे त्या ठिकाणी उभा आहेत। महिला प्रतिनिधीसाठी म्हणून 5 उमेदवार आहेत, त्यामधून 1 निवडला जाणार आहे। त्यामध्ये अश्विनी हवालदार, रेणुका हेगनाईक, कांचन गवळी, शकुंतला जाधव व चैत्रा पाटील असे उमेदवार आहेत। 2 वर्षाकरता ही प्रत्येक वर्षी निवडणूक होते आणि या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट रमेश मिरजकर हे काम पाहत आहेत। सकाळी 10 वाजता सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे, 5:30 वाजता संपणार आहे आणि लागलीच 6 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन पहिला निकाल जो आहे तो 10 वाजल्यापासून निकालांची सुरुवात होणार आहे आणि मध्यरात्री 1:30 ते 2च्या दरम्यान शेवटचा निकाल या ठिकाणी जाहीर होईल। अशी प्रक्रिया बेळगाव वकील संघटनेच्या वतीनं निवडणूक चालू आहे।